कसे आहेत मित्रांनो? मजेत ना? आपल्या देवासगड देगोडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सध्या पाऊस तर गेलेलाच आहे. 4-5 दिवस 8 दिवस होत आले पाऊस नाही. पण ज्या ठिकाणी वाळ वगैरे आहे शेतकरी बांधव पंपाच्या साहाय्याने शेती नांगरतात. जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी राजा, आणि त्याच राजाकडे आपण आज आलो आहोत. आणि शेती कशाप्रकारे केली जाते ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. सर्वप्रथम नांगरणी केली जाते, पण ती पण पहिली आधी बैल जोताच्या साहाय्याने केलेली होती. आता अत्याधुनिक म्हणजे ट्रेलरच्या नावाने ट्रॅक्टर वगैरे असतात इलेक्ट्रॉनिक, जे पेट्रोल किंवा डिझेलवर चालतात, त्याच्या साहाय्याने नांगरणी केली जाते, चिखल केला जातो, त्याच्यानंतर खत मारलं जातं. त्याच्यानंतर शेवटी मग जे सर्व काढून आणलेलं असतो ते महिला असतात घरातलीच, कुटुंबातलीच. तीच महिला आता तरव लावतात. त्याच्यानंतर सर्व काम झालं की शेती कशावर जपली जाते. आणि त्याचप्रमाणे 5 गाडी किंवा 3 गाडी ही प्रत्येकी लावली जातात. ते आपण कशावर लावली जातात ते पाहूया. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनल नवीन असतं नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल का नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. चला, जगाचा पोशिंदा कशाप्रकारे शेती करतो ती पाहूया. मित्रांनो, पहिला चिखल करून झाल्यानंतर सध्या तरी टिलरच्या अत्याधुनिक यंत्रणा हे सर्व करतात. आणि असं पाणी ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी पाणी गमाल्याच्या साहाय्याने उडवलं जातं त्या ठिकाणी चिखल होऊसाठी. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मेर पण बांधली जाते. तर मित्रांनो, आता चिखल करून झाल्यानंतर आता खत मारायला घेणार. तर मित्रांनो, आता अशा प्रकारे आता लावणी लावायला बायका आता तयार झालेली आहे. आणि आता कोपऱ्यात जाणार आणि 2 किंवा 3 किंवा 4 गाडी असे लावणी लावली जाईल. पाहूया आपण आता अशा प्रकारे लावणी लावली जाते ती. तर मित्रांनो, आता लावणी लावायला सुरुवात केली आहे बघा. आता
किती गाडी लावतास? 3 गाडी की 4 गाडी? 4-5 गाडी लावतात ना. तर या ठिकाणी 4 ते 5 गाडी असा लावणी लावली जाते बघा. या बाजूला आणि काही बाग आहेत त्या साईडला आहेत. तर बघा मित्रांनो, एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये कशा प्रकारे उचलून घेऊन जातात ते बघा. हे बघा, कारण पूर्ण नांगर चिखलाने माखलेला असतो आणि उचलायला पण ताकद खूप लागते. करायची आतापासून सवय ठेवली तर पुढे चांगला. काय नाही चाय सोडले नाही म्हणतात ना. पावसाची लावणी म्हणायची. विकतची शेती आता फिरून ठेवतो ना, वर नेऊन ठेवूया. पण 15 मिनिटात हा अर्धा कोपरा पुरा केला.
म्हणजे एक कोपरा एक तास तर अर्धा तास तरी जाईल लावायला. म्हणजे स्पीड पण तेवढाच आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल करून नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. आणि शेतकरी राजाची शेतीसाठी जी मेहनत ती कशा प्रकारे केली जाते या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आणि चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये.